परत एकदा बघा, रेडिओ आपण या कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय काय शिकलं बघा. रेडिओ प्रोपागेशन, नीड फॉर मॉड्युलेशन, फंडामेंटल ऑफ एंटीना, AM FM PM, SSB DSB, AM FM ट्रान्समीटर, FM जनरेशन, डिजिटल मॉड्युलेशन, FM जनरेशन अँड डिटेक्शन. इथपर्यंत आपण सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. आता राहिला तुमचा डिजिटल मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन टेक्निक, सॅम्पलिंग, क्वांटायझेशन अँड एन्कोडिंग, कॉन्सेप्ट ऑफ मल्टिप्लेक्सिंग अँड डिमल्टिप्लेक्सिंग, AM FM PM PPM PWM आणि सिग्नल. तर हे जे दोन टॉपिक्स आहेत, आज आपण हे दोन टॉपिक्स कव्हर करणार आहोत. काल आपण सुरुवात केलेलीच होती, दिसते का सगळ्यांना? डायग्राम दिसते? हा दिसते सर. काल आपण हे बघितलेलं बघा, परत एकदा बघतोय. हे पहा, हा डिजिटल कम्युनिकेशनचा ब्लॉक डायग्राम आहे. डिजिटल कम्युनिकेशन मध्ये हा जो ब्लॉक डायग्राम आहे, याच्यामध्ये हे जे 3 विभाग आहेत हे ट्रान्समीटरचे आहेत आणि 3 विभाग आहेत हे रिसिव्हरचे. तर तुम्ही ट्रान्समिट करणार आहात आणि इथं मध्ये काहीतरी मीडिया, याच्यातनं तुम्ही सिग्नल्स पाठवणार आहात आणि इकडे तुमचा रिसिव्हरच्या ठिकाणी रिसिव्ह होणार आहे. तर याच्यासाठी एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा, चॅनल इनकोडर सर. चॅनल इनकोडर हे IF पॉवर एम्प्लिफायर काम कार्य करते काय? कुठलं? चॅनल इनकोडर. हा, नाही ते सांगतो ना आता. नाही सांगतोय मी, आता सांगतोय, ऐकून घ्या. हा, आता बघा, आता हे स्टेप बाय स्टेप परत एकदा बघा जरा. आता या ठिकाणी बघा, हा सिग्नल, आता फॉर एक्झाम्पल, आता समजा तुम्हाला एक ऑडिओ सिग्नल, हा सिग्नल जो आहे तो इथं तुम्हाला डेस्टिनेशनला पाठवायचा आहे. हा सिग्नल इथं तुमचा पोहोचणार आहे इथे. आता हे कसं पाठवणार आहे? आतापर्यंत आपण बघितलं, हे सिग्नल तुम्ही RFच्या स्वरूपात, रेडिओ फ्रिक्वेन्सी EM वेव्हच्या स्वरूपात हवेत प्रसारित करून परत ते वेगवेगळ्या माध्यमातून ग्राउंड वेव्ह प्रोपागेशन, स्काय वेव्ह प्रोपागेशन, स्पेस वेव्ह प्रोपागेशन करून आपण पाठवत होतो. तर त्या ठिकाणी ट्रान्समिटिंग अँटेना होता, रिसिव्हिंग अँटेना होता. आणि या ठिकाणी थोडंसं बदल असा आहे की इथं ट्रान्समिटिंग अँटेना, रिसिव्हिंग अँटेना हा प्रकार नाही आहे. मग इथं काय आहे, तर या ठिकाणी आहे ट्रान्समिटर आहे, रिसिव्हर दोन्ही पण आहे, पण तो पाठवण्यासाठी हा ट्रान्समिशन चॅनल आहे. इथं ट्रान्समिशन चॅनल तुम्ही काही वापरू शकता, एकतर कॉपर वायर, फायबर ऑप्टिक्स. आता मोस्टली जास्त करून आता कशाचा वापर करत आहे? फायबर ऑप्टिक्सचा वापर करत आहे. म्हणजे लाईट या वायर मधून, काचेच्या ट्यूब मधून, म्हणजे फायबर ऑप्टिक्स मधून लाईट या ठिकाणी या चॅनल मधून पाठवायचं आहे, म्हणजे सिग्नलला लाईट मध्ये रूपांतर करून. तर या ठिकाणी कसं केलं बा, की लाईट ऐवजी आता या ठिकाणी पहिल्यांदा सिग्नल जे आहे त्याला डिजिटल फॉर्म मध्ये रूपांतर करायचं. आता डिजिटल फॉर्म मध्ये म्हणजे काय, की डिजिटल तुम्हाला माहिती आहे की बायनरी स्वरूपात असते 1-0. बायनरी म्हणजे 0 आणि 1, बेस ऑफ 2. पण 1 किंवा 0 तुम्हाला सिग्नल तयार करावा लागणार. पण पहिल्यांदा काय करायला लागणार, की समजा इथं तुमचा एक साऊंड आहे आणि तुम्हाला इथं ट्रान्समिट करायचं डेस्टिनेशनला, तर या ठिकाणी साऊंड पहिल्यांदा सिग्नल मध्ये रूपांतर करायला लागेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला इथं काय लागणार आहे, एक मायक्रोफोन लागणार आहे. सो मायक्रोफोन विल कन्वर्ट द साऊंड इंटू साऊंड सिग्नल किंवा ऑडिओ इंटू ऑडिओ सिग्नल. मग इथं तुमचा ऑडिओ असेल, हा ऑडिओ सिग्नल मध्ये रूपांतर केलं. पण आता हा बघा साइन वेव्ह स्वरूपात आहे ऑडिओ सिग्नल या सोर्सच्या ठिकाणी. आता ह्याला सोर्स एन्कोडर काय करणार आहे बघा, तर सोर्स एन्कोडर अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन करणार आहे. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन, ही अॅनालॉग आहे, हा डिजिटल आहे. मग डिजिटल मध्ये म्हणजे काय, 1-0-1-0 या स्वरूपात कन्व्हर्जन होणार आहे. नंतर हे सिग्नल्स पुढे दिले जातात चॅनल एन्कोडरला. चॅनल एन्कोडरचं काम काय पहा, ज्या वेळेला हे मॉड्युलेशन होणार आहे, आता हा मॉड्युलेशन या पद्धतीने होणार आहे पहा, तुम्हाला मी आता सांगणार आहे कसं मॉड्युलेशन होते. हे सिग्नल ज्या वेळेला त्या चॅनल मधनं ट्रान्समीटर रिसिव्हर पर्यंत पोहोचतात, ते रिसिव्हर पर्यंत पोहोचतात, तर ह्या चॅनलच्या मध्ये तुमचा बराच सिग्नल लॉस होतो. हा लॉस भरून काढण्यासाठी ह्या चॅनल एन्कोडर मध्ये एक्स्ट्राचे सिग्नल ऍड केले जातात. त्याला काय कोडिंग, फक्त सिंपल कोड्स असतात, परंतु तो ऍक्च्युली मेसेज सिग्नल नसतो. मेसेज सिग्नल म्हणजे काय, तुमचा 1-0-1-0 हा सिग्नल, जो ऑडिओ सिग्नलचा कन्व्हर्जन तुम्ही काय केलंय 1-0-1-0 मध्ये केलेलं आहे. एक जस्ट एक्झाम्पल दाखवलंय. हा सिग्नल पुढे येणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये जो
ऍडिशनल एक्स्ट्रा जे सिग्नल्स आहेत ते कशासाठी दिले, तर इकडून जे सिग्नल्स इथंपर्यंत रिसिव्हर पर्यंत पोहोचतात ह्याच्यामध्ये ह्या वायर मध्ये जिथं लॉस होणार आहे त्याला भरून काढण्यासाठी फक्त एक्स्ट्रा जे सिग्नल इथं ऍड केले जातात त्या चॅनल एनकोडर मध्ये. मग हे सिग्नल्स तयार झालेत. आता कशासाठी तयार झालेत, तर मॉड्युलेशनसाठी. इव्हन तुम्हाला इकडून लांब पर्यंत लॉंग डिस्टन्सला तुम्हाला सिग्नल ट्रान्समिट करायचं असेल तर तुम्हाला मॉड्युलेशन करावं लागणार आहे. आता डिजिटल मॉड्युलेशन मध्ये कुठला प्रकार आहे, तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग, काल तुम्हाला मी दाखवलेलं. परत एकदा आपण फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग बघणार आहे, थोडा तुम्हाला डिटेल्स मध्ये कळेलच अजून. त्याच्यामध्ये काय केलं बघा, की तुमचा जो 101011 जो डाटा आहे तो या पल्सच्या स्वरूपात आहे पहा इथे असा. म्हणजे हा वरची चाललेला आहे तो 1 आहे, खाली आहे तो 0 आहे, परत हा 1 आहे, परत खाली 0 आहे, परत हा 1 आहे. मग या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन कॅरियर सिग्नल मध्ये केलं जातं. आता ह्या डिजिटल सिग्नलचं कॅरियर सिग्नल मध्ये म्हणजेच काय, की इथं जे सिग्नल आहे एक वन साइड जी आहे, वन वरती बाजू जी जाते पॉझिटिव्ह साइड, इथं तुमची कॅरियरची फ्रिक्वेन्सी हाय केली जाते आणि इथनं ते इथंपर्यंत त्याची लो केली जाते. ही पहा कॅरियर सिग्नल हे लो केलंय, इथं तुमचा हाय केलाय, इथं परत लो केलाय आणि परत इथं तुमच्या एवढ्या भागात हाय फ्रिक्वेन्सी केलं. म्हणजे हा जो डिजिटल सिग्नल, हा डिजिटल सिग्नलच आहे वरच्या बाजूला. त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये केलेलं आहे, कॅरियर सिग्नल मध्ये. तर हे कॅरियर सिग्नल मध्ये म्हणजेच काय, याला म्हणतात फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. हे पण एक प्रकारचं मॉड्युलेशन आहे. आपण आतापर्यंत जे बघितलं की इथं वरती सायनोसॉइडल फॉर्म मध्ये सिग्नल्स होते, कॅरियर सिग्नल सुद्धा सायनोसॉइडल वेव्हफॉर्म मध्ये होते आणि त्याचे अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असे प्रकार बघितले. इथं जी आहे तुमचा जो डाटा आहे तो डिजिटल फॉर्म मध्ये, हा डिजिटल फॉर्म आहे. दुसरा जो आहे कॅरियर सिग्नल सेम सायनोसॉइडल फॉर्म आहे. मॉड्युलेशन होताना काय केलं पहा, ह्याचं रूपांतर ह्यामध्ये केल्यानंतर ह्याला फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग असे म्हणतात. फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग केल्यानंतर हे कॅरियर सिग्नल, हे कॅरियर सिग्नल ह्या ट्रान्समिशन लाईन मधून रिसिव्हर पर्यंत पोहोचवले जातात. आता रिसिव्हर म्हणजेच काय, तुमचा डिमॉड्युलेटर. पहिल्यांदा काय असणार आहे, डिमॉड्युलेटर म्हणजे डिटेक्टर. म्हणजेच काय, ह्याची उलटी बाजू इथं केली जाते. म्हणजे तुमचा पहिल्यांदा काय येणार आहे, कॅरियर सिग्नल. आता कॅरियर सिग्नलचा परत ह्या डिजिटल फॉर्म मध्ये रूपांतर होणार, ह्या डिजिटल फॉर्म मध्ये. म्हणजेच कुठे येणार आहे, चॅनल एनकोडरला. म्हणजे हा जो सिग्नल आहे 1010, आता थोडस जरा इथं चेंज झाले, इथं जरा थोडस बदल झालेला आहे. इथं ऍक्च्युली काय यायला पाहिजे 1011 आणि इथं काय होणार आहे, फक्त मेसेज सिग्नल येणार आहे. दिसतंय का रे सगळ्यांना? हो हो दिसतंय. तर आता बघा, आता इथं कॅरियर सिग्नल तुमचा पुढे आला रिसिव्हरला. आता रिसिव्हरला कॅरियर सिग्नल आला, परत तो डिमॉड्युलेटर किंवा डिटेक्टर काय करणार आहे, परत डिजिटल फॉर्म मध्ये करणार आहे. हा डिजिटल फॉर्म म्हणजे कुठं, इथं येणार आहे 101011. म्हणजे चॅनल एनकोडरला जो हा सिग्नल होता, सेम सिग्नल इथं तयार होणार आहे चॅनल डिकोडरला. नंतर परत सोर्स डिकोडरला, इथं जो एनकोडरला सिग्नल तयार झालेला तोच सिग्नल इथं तयार होणार आहे. म्हणजे ज्यादा जो सिग्नल आहे तो आपल्याला नको आहे, फक्त मेसेज सिग्नल डिजिटल फॉर्म मध्ये 1010 या सोर्स डिकोडरला मिळणार आहे. नंतर सोर्स डिकोडर काय करणार आहे, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन करणार आहे. इथं तुमचा अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन आहे, इथं काय होणार आहे, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन. मग हे अॅनालॉग सिग्नल तयार झाला. फायनल तुमचा हा सिग्नल इथं आलेला आहे. आता हा सिग्नल तुम्हाला साऊंडच्या स्वरूपात ऐकायचा. इथं काय असणार, एक स्पीकर असणार आहे. हा ऑडिओ सिग्नल तुम्ही स्पीकरला दिला, तो स्पीकर विल कन्वर्ट दॅट ऑडिओ सिग्नल इनटू साऊंड. ऑडिओ मध्ये रूपांतर होणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचा जो ऑडिओ सिग्नल आहे डिजिटल फॉर्म मध्ये अशा पद्धतीनं ट्रान्समिट केलं जातं. त्याच्यामध्ये ह्या FSK या स्वरूपात मॉड्युलेशन केलं जातं. थोडासा आयडिया आला असेल की डिजिटल कम्युनिकेशन मध्ये हा फॉर्म आहे 1010 या फॉर्म मध्ये ट्रान्समिट केलं जातं. आता डिजिटल कम्युनिकेशन मोस्टली सगळ्या याच्यामध्ये केलं जाते. कम्प्युटरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त बघत असाल की कम्प्युटर हा टोटली डिजिटल फॉर्म मध्ये कम्युनिकेशन आहे. म्हणजे डिजिटलमध्ये कम्प्युटरमध्ये हेच सगळं केलं जातं 1010 फॉर्म मध्येच केलं जातं. पण तो तिथं
आतल्या आत कम्युनिकेशन म्हणजे सोर्स टू डेस्टिनेशन च्या मध्ये तुमचं कम्युनिकेशन डिजिटल होईल, पण तो सोर्सला तुमचा अॅनालॉगच असणार आहे आणि डेस्टिनेशनला सुद्धा, फायनलला सुद्धा तुमचा अॅनालॉगच असणार आहे. त्याच्यामध्ये जे स्पाय असेल ते फक्त डिजिटल आहे. आणि हे कशासाठी आहे, तर हा डिजिटल फॉर्म कशासाठी आहे, तर अॅनालॉग का नाही, तर अॅनालॉगला थोडस ट्रान्समिशनला पॉवर जास्त लागते, खर्च पण भरपूर होतो, पॉवर कन्झम्पशन जास्त असते. ह्या ठिकाणी डिजिटलला पॉवर कन्झम्पशन कमी लागते, पॉवर पण कमी लागते आणि सिग्नल्स जास्तीत जास्त ट्रान्समिट करता येतात. म्हणून डिजिटल फॉर्म मध्ये जास्त पॉवर लागत नाही. 1010 ला किंवा ह्या डिजिटल फॉर्म मधल्या सिग्नलला जास्त पॉवर लागत नाही आणि जास्तीत जास्त सिग्नल तुम्ही ट्रान्समिट करू शकता. आणि इव्हन रिसेप्शनच्या वेळेला तुम्हाला इथं डेस्टिनेशनला सिग्नल्स एकदम क्लिअर फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मग तो पिक्चर फॉर्म मध्ये असेल, ऑडिओ फॉर्म मध्ये असेल, तर तुम्ही इथं इव्हन कम्प्युटरमध्ये इफेक्ट बघतायच तुम्ही की कम्प्युटरचा ऑडिओ कसा असतो, कम्प्युटरचा व्हिडिओ कसा असतो, सगळं डिजिटल कम्युनिकेशन असते. पण तो आउटपुट तुम्हाला दिसताना त्या डिजिटल मधला तो क्वालिटी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल. अशा पद्धतीनं तुमचा डिजिटल कम्युनिकेशन आहे. हा तुमचा थोडासा आयडिया आला असेल. आता आपण बघूया की मगाशी जे आपण कम्युनिकेशन मध्ये डिजिटल कम्युनिकेशन मध्ये मॉड्युलेशन केलं इथं, तर हे मॉड्युलेशन कोणत्या कोणत्या पद्धतीचे आहे ते मॉड्युलेशनचे प्रकार या ठिकाणी पहा. तर डिजिटल आणि अॅनालॉग मॉड्युलेशन, तर हे 4 प्रकारचे मॉड्युलेशन आहेत. अँप्लिट्यूड शिफ्ट किंग, फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग, फेज शिफ्ट किंग आणि क्वाड्रेचर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, असे 4 प्रकारचे मॉड्युलेशन आहेत. ते फक्त डिजिटल साठी केले जाते, डिजिटल फॉर्म साठी. तर हे मॉड्युलेशन आहे अँप्लिट्यूड शिफ्ट किंग, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ASK म्हणतात. तर याच्यामध्ये काय बघा, तर हा डिजिटल सिग्नल आहे, हा डिजिटल सिग्नल आहे बघा 1011010111 आणि त्याची पल्स ट्रेन आहे, ही पल्स आहे, लक्षात घ्या, हे पल्स ट्रेन आहे ह्या डिजिटल सिग्नलचा. म्हणजे हा 1 आहे, हा खाली चाललाय तो 0 आहे, हे वरती आहे तो हा एक 1 आहे, हा एक 1 आहे, नंतर हा एक, म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा एक स्क्वेअर वेव्ह लक्षात घ्या. हे बघा हा एक स्क्वेअर वेव्ह आहे, हा निगेटिव्ह स्क्वेअर वेव्ह म्हणजे 0, हा पॉझिटिव्ह स्क्वेअर वेव्ह म्हणजे 1. म्हणजे इथं ऑफ आहे, इथं ऑन आहे. ह्या डिजिटल सिग्नलचं या कॅरियर सिग्नलवर मॉड्युलेट करून असे सिग्नल तयार केले जाणार आहेत. तर ह्याच्यामध्ये काय केले जाते बघा की कॅरियर सिग्नलची आता या ठिकाणी बघ कसं बदल केले जाते की ह्याच्या उंचीप्रमाणे डिजिटल सिग्नलच्या उंचीप्रमाणे कॅरियर सिग्नलच्या उंचीमध्ये बदल करून जी मॉड्युलेशन केली जाते त्याला म्हणतात अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. आता कसं उंचीमध्ये बदल करून केले जाते बघा. आता हे 1 जे आहे, 1ची बाजू, याच्यात जे तुमचा कॅरियर सिग्नल आहे ते हाय असं तुम्हाला आउटपुटला मिळतं. म्हणजे बघा 1 आणि 2 हे 2 वेव्हफॉर्म्स आहेत, ते हाय असं तुम्हाला मिळालेलं आहे. 0 जो आहे, 0 साईड जे आहे त्याच्यातलं जे सगळे जे वेव्हफॉर्म्स आहेत ते तुम्हाला इथे एकतर कमी अँप्लिट्यूडचं मिळणार आहे किंवा काय काय वेळेला काहीच मिळणार नाही. म्हणजे निगेटिव्ह साईड तुमची कम्प्लिटली कट केलेली आहे किंवा ऍक्टिनेट केलेला आहे किंवा कमी केलेला आहे. या ठिकाणी दाखवलंय तो कम्प्लीट कमी केलंय, फक्त पॉझिटिव्ह भाग तुम्हाला मिळणार आहे. हे बघा इथं पॉझिटिव्ह भाग आहे, तर या पॉझिटिव्ह भाग मध्ये जेवढे वेव्हफॉर्म्स आहेत कॅरियरचे सगळे आउटपुटला या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी बघा हा 0 आहे, इथं 0चे जो आउटपुट आहे तो कट केलेला आहे, फक्त पॉझिटिव्ह बाजू जी आहे तो आउटपुट तुम्हाला इथं घेतलं बघा. आता ह्या पॉझिटिव्ह भाग मध्ये सुद्धा बघा 1-2 वेव्हफॉर्म आहे कॅरियरचे, आउटपुटला हायसच मिळालं. मग हे मॉड्युलेशन करून इथं जे फायनल तुमचा जो कॅरियर सिग्नल तयार झालाय हा तुमचा मॉड्युलेटेड सिग्नल आहे. त्या मॉड्युलेटेड सिग्नलला म्हणतात ASK, अँप्लिट्यूड शिफ्ट किंग. हा सिग्नल जसं तुम्ही इथं बघितलं की या मॉड्युलेटरच्या ठिकाणी त्या पद्धतीनं मॉड्युलेशन करून ट्रान्समिट केलं जातं. तर इथं तुम्हाला दाखवलंय ते फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग आहे, तुम्ही अँप्लिट्यूड शिफ्ट किंग सुद्धा करू शकता. इथं दाखवताना अँप्लिट्यूड शिफ्ट किंग दाखवलं. आता हे डिमॉड्युलेशन बघूया. आता डिमॉड्युलेशन म्हणजे काय, त्या प्रोसेसची उलटी बाजू, म्हणजे हे सिग्नल्स तुमचे इथं येणार आहेत आणि हे सिग्नल तुमचा आउटपुटला येणार आहे. हे पहा, म्हणजे तुमचा डिमॉड्युलेशन म्हणजे रिसिव्हरच्या ठिकाणी असे सिग्नल असणार आहेत, हाय फ्रिक्वेन्सी, परत लो, परत हाय, परत लो, परत हाय, परत लो. मग ह्याचं कन्व्हर्शन परत पल्स ट्रेन मध्ये म्हणजे डिजिटल फॉर्म मध्ये
म्हणजे हे 1 आहे, हे 0 आहे, हे 1 आहे, परत हे 0 आहे, हे 1 1 आहे, परत 0 आहे, परत 1. तर हे बघा फक्त पॉझिटिव्ह साईड हे दाखवल्या, निगेटिव्ह साईडला तुमचा हा 0 येणार आहे, नंतर हा पॉझिटिव्ह, परत एवढे सिग्नल्स. तर या पद्धतीनं त्याचं डिमॉड्युलेशन केलं जातं. तर हे तुमचा फायनल डिजिटल सिग्नल तुमच्या इथं जो डिटेक्टर आहे त्या ठिकाणी तुमचे हे असे सिग्नल्स आउटपुटला परत कन्वर्ट या डिजिटल फॉर्म मध्ये होणार आहे. हा डिमॉड्युलेशन. आता हे कुठे वापरलेलं आहे बघा, तर ह्याचा वापर केलेला आहे लो फ्रिक्वेन्सी RF एम्प्लिफिकेशन मध्ये, होम ऑटोमेशन मध्ये, इंडस्ट्रियल नेटवर्क डिव्हाइसेस मध्ये, वायरलेस बेस स्टेशन्स मध्ये, टायर प्रेशरिंग मॉनिटरिंग सिस्टम, म्हणजे टायरचा जो हवा आपण भरतो त्याला मॉनिटरिंग करताना किंवा त्याच्यात प्रेशर तयार करताना त्याच्यात जो मॉड्युलेशन केलं जाते त्याच्यात ASK चा वापर केलेला असतो, अँप्लिट्यूड शिफ्ट केजचा. नंतर होम ऑटोमेशन, घरामध्ये जे ऑटोमॅटिक गोष्टी घडल्या जातात तिथं सुद्धा सिग्नल्स ट्रान्समिट करताना अँप्लिट्यूड शिफ्ट केजचा वापर केला जातो. तर असे काय ऍप्लिकेशन्स उपयोग आहेत की ज्या ठिकाणी अँप्लिट्यूड शिफ्ट केजचा वापर केलेला आहे. तर अँप्लिट्यूड शिफ्ट केइंग म्हणजे काय तुम्हाला थोडंसं आयडिया आलेली असेल. दुसरा प्रकार आपण बघितला फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग. आता फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग मध्ये काय आहे बघा, फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग परत एकदा हा डिजिटल फॉर्म मधला सिग्नल आहे 101, म्हणजे ही बाजू 1 ची आहे, ही बाजू 0 ची आहे, ही बाजू 1 ची आहे. आता 1010 हे डिजिटल फॉर्म मधला कॅरियर सिग्नलवर मॉड्युलेट करून हा मॉड्युलेटेड सिग्नल तयार करणार आहे. आता याच्यात नावामध्येच आहे फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग. तर ह्याच्यामध्ये काय होतंय ते ह्याच्या उंचीप्रमाणे ह्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करून जी मॉड्युलेशन केले जाते त्याला फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग म्हणतात. तर कसं केलं जाते बघा, तर हे 1 ची बाजू जी आहे त्या कॅरियर सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल केला बघा, हाय फ्रिक्वेन्सी केल्या. याची 0 जी बाजू आहे ह्या 0 बाजू जी आहे त्याच्यामध्ये लो फ्रिक्वेन्सी केल्या, त्या कॅरियर फ्रिक्वेन्सीमध्ये लो फ्रिक्वेन्सी केल्या. परत जी वरची 1 बाजू येणार आहे, परत ह्याच्या 1 ची बाजू आहे हे परत हाय फ्रिक्वेन्सी केलेलं आहे. म्हणजे काय, डिजिटल सिग्नल मधला जो सिग्नल्स आहे त्याच्या पद्धतीने, त्या सिग्नलच्या पद्धतीने तुमच्या कॅरियर सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करून एक मॉड्युलेशन तयार केलं जातं, त्यामध्ये फ्रिक्वेन्सी शिफ्ट केली. तर मगाशी आपण जे इथं ब्लॉक डायग्राम मध्ये बघितलं ब्लॉक डायग्राम मध्ये, तर इथं जे मॉड्युलेशन केले बघा हे फ्रिक्वेन्सी शिफ्ट केली. तर तुमच्या लक्षात आलं असेल की कॅरियर सिग्नल मध्ये कसं ते फ्रिक्वेन्सी शिफ्ट केलं जातं. तर हेच समजा तुम्हाला आता हे मॉड्युलेशन झालं, त्याचं डिमॉड्युलेशन करायचं असेल तर हे सिग्नल आता वरती येणार आहे, म्हणजे रिसिव्हरला हे पहिला सिग्नल येणार आणि मग त्याचा रूपांतर डिजिटल परत फॉर्म मध्ये. कसं ते बघा परत एकदा उलट सिग्नल झालंय. तर इथं तुमचे कॅरियर्स हे फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग सिग्नल आहे, त्याचं रूपांतर परत डिजिटल सिग्नल मध्ये. तर हे बघा हे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल पॉझिटिव्ह साईडची, लो फ्रिक्वेन्सी सिग्नल निगेटिव्ह साईडची, परत हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल पॉझिटिव्ह साईडची, परत लो फ्रिक्वेन्सी सिग्नल निगेटिव्ह साईडची. तर असं हे तुम्हाला परत याचं उलट कन्व्हर्जन बायनरी म्हणजे डिजिटल फॉर्म मध्ये तुम्हाला मिळणार आहे. याला म्हणतात फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग. परत ह्याचा आपण उपयोग बघूया की फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग इज कॉमनली यूज ओव्हर टेलिफोन लाईन फॉर कॉलर ID अँड रिमोट मीटरिंग ऍप्लिकेशन्स. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये जे काही मीटरिंग जे आहे, म्हणजे आता मोबाईलचं जे कॅल्क्युलेशन केले जातात तिथं किती वापरलेला डाटा, किती वापरलेला आहे, त्याला किती पैसे लागलेले आहेत, तो किती डाट्याचा किती कन्व्हर्शन पैशामध्ये होणार आहे, त्याचं जे कन्व्हर्शन आहे तर तुमच्या मोबाईल मधला डाटा परत त्या टेलिफोन एक्सचेंजला जाऊन त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे. नंतर कॉलर ID तुम्ही वापरतच असाल कॉलर ID, त्या सगळ्याला जे कम्युनिकेशन केलं जातं त्याच्यात जे मॉड्युलेशन केलं जातं त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपला जो आता मोबाईल कम्युनिकेशन आहे ते जवळपास डिजिटल कम्युनिकेशन आहे, तर त्याच्यामध्ये जे मॉड्युलेशन केलं जातं त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग. तुम्हाला आयडिया आला असेल किंवा ह्याचा वापर कुठे केलेला आहे. आता सध्या ज्या मोबाईल कम्युनिकेशन जो आहे तो टोटली इज बेस्ड ऑन दिस फ्रिक्वेन्सी शिफ्ट केइंग. तिसरा प्रकार आहे फेज शिफ्ट केइंग. आता फेज शिफ्ट केइंग काय, तर फेज शिफ्ट केइंग मध्ये नावामध्येच आहे त्या कॅरियर सिग्नलच्या फेज मध्ये बदल केला जाते. या डिजिटल सिग्नलच्या
डिजिटल सिग्नल प्रमाणे कॅरियर सिग्नलच्या फेज मध्ये बदल करून जी मॉड्युलेशन केले जाते त्याला म्हणतात फेज शिफ्ट चेंज. तर कसे केले जाते बघा. आता ही जी 1 ची बाजू आहे तर त्या 1 च्या बाजूला कॅरियर सिग्नलची जेवढं सिग्नल असेल तेवढं हाय असेल इन फेज मिळतं. इन फेज म्हणजे काय, हे 0 पासून पॉझिटिव्ह कडे चाललंय. सेम इथं कॅरियर सिग्नल आउटपुटला मिळणारा मॉड्युलेटेड सिग्नल सेम तेच मिळणार आहे, पॉझिटिव्ह कडे जाणारा सेम इथं पर्यंत. पण ज्या वेळेला हा 0 ची लाईन येईल खालच्या बाजूला, तो सिग्नल बघा इथला जो पॉझिटिव्हला चाललाय तो इकडे निगेटिव्हला चाललाय बघा. याला म्हणतात आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे फेज चेंज झालाय, अँगल चेंज झालाय, 180 डिग्री आउट ऑफ फेज केलंय. म्हणजे हा पॉझिटिव्ह साईडला चाललाय, हा चाललाय तुमचा निगेटिव्ह साईडला. हे पहा कम्प्लिटली वरच्या सिग्नलचा उलटा सिग्नल. परत पॉझिटिव्ह साईड आली म्हणजे 1 साईड आली परत हाय असं इन फेज सिग्नल चालू होणार आहे बघा. इथनं इथपर्यंत आला, परत ही सिग्नल पॉझिटिव्ह साईडला जाणार आहे, हे सुद्धा पॉझिटिव्ह साईडला जाणार. फक्त ज्या वेळेला हे निगेटिव्ह साईड येणार आहे त्यावेळेला हा आउट ऑफ फेज सिग्नल तुम्हाला मिळणार आहे. याला म्हणतात फेज शिफ्ट चेंज. त्याच्यामध्ये फेज शिफ्ट केलेला आहे. आता मॉड्युलेशन मगाशी बघितला, हा बघितला डिमॉड्युलेशन. आता या ठिकाणी बघा हा डिमॉड्युलेशन आहे. डिमॉड्युलेशन म्हणजेच काय, पहिल्यांदा तुमचा हा मॉड्युलेटेड सिग्नल येणार आहे, त्याचं कन्व्हर्जन परत तुमच्या डिजिटल फॉर्म मध्ये. थोडक्यात काय की हे अॅनालॉग सिग्नल्स आहेत, त्याचं डिजिटल सिग्नल मध्ये परत रूपांतर केलं जातं. ह्याचं उलट हे जे तुम्ही इकडून इथं केलेलं आहे परत ह्याचं उलट इकडे होणार आहे डिमॉड्युलेशन मध्ये. त्याच्यामध्ये त्याचा आयडिया आले असेल. 3 प्रकार कसे केलेले आहेत, ऍम्प्लिट्यूड शिफ्टिंग, फेज शिफ्ट, फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग आणि फेज शिफ्टिंग. आणि चौथा प्रकार आहे क्वाड्रेचर ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. याच्यामध्ये काय आहे की दोन्ही प्रकार आहेत याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही मगाशी मी तुम्हाला दाखवलं पहा की याच्यात कॉम्बिनेशन ऑफ काय ऍम्प्लिट्यूड शिफ्टिंग आणि फेज शिफ्टिंग. क्वाड्रेचर ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असते. ऍम्प्लिट्यूड शिफ्टिंग पण असते आणि फेज शिफ्टिंग पण असते. कसं असते पहा, तर याच्यामध्ये बघा की कॅरियर सिग्नल आहे, हा डिजिटल सिग्नल आहे. आता डिजिटल सिग्नल 000 आहे, 110 आहे, 001 आहे, 111 आहे. तर ह्याचं कन्व्हर्शन होताना तुमचा जो फायनल क्वाड्रेचर ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, तर याच्यामध्ये फेज चेंज पण होते आणि ऍम्प्लिट्यूड पण कमी होते, म्हणजे दोन्ही पण आहे बघा. तर फेज चेंज कसा होते बघा, तर हा सिग्नल हायचा आउटपुटला आहे पण तो इथं बघा हे पॉझिटिव्ह साईडला चाललंय, इकडे हा निगेटिव्ह साईडला चाललंय, म्हणजे फेज चेंज झाला. दुसरं ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, ऍम्प्लिट्यूड शिफ्टिंग, तर याची उंची बघा कमी झालेली आहे. इथं सुद्धा बघा हा पॉझिटिव्ह साईडला चाललाय, हा निगेटिव्ह साईडला चाललाय, म्हणजे फेज शिफ्टिंग केलेलं आहे. आणि जी उंची कमी केलेली आहे म्हणजे ऍम्प्लिट्यूड शिफ्ट चेंज केले. त्याला म्हणतात क्वाड्रेचर ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. कॉम्बिनेशन ऑफ ऍम्प्लिट्यूड शिफ्टिंग आणि फेज शिफ्ट चेंज. तर क्वाड्रेचर ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशन सुद्धा आता डिजिटल ट्रान्समिशन साठी, रेडिओ कम्युनिकेशन साठी, या सगळ्या गोष्टीसाठी आता सध्या म्हणजेच आता जसं फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग आहे तर क्वाड्रेचर ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशन सुद्धा तुमच्या मोबाईल कम्युनिकेशन साठी याचा वापर करत आहे. म्हणजे हे 4 प्रकारचे जे आता मॉड्युलेशन आपण बघितलेलं, हे 4ही प्रकारचे जे मॉड्युलेशन्स आहेत त्याच्या उपयोगाप्रमाणे त्याचा कम्युनिकेशन ऑडिओ सध्या जो मोबाईल कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये त्याचा वापर करत आहे. क्वाड्रेचर ऍम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. अनलॉग टू डिजिटल कन्व्हर्जन मध्ये आपल्याला 3 मुद्दे क्लिअर करायचे आहेत. ते म्हणजे सॅम्पलिंग, क्वांटायझेशन आणि एन्कोडिंग. म्हणजे अनलॉग टू डिजिटल कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला ह्या 3 गोष्टी पाहिजेत, सॅम्पलिंग, क्वांटायझेशन आणि एन्कोडिंग. हे 3 स्टेप्स केल्यानंतर तुम्हाला डिजिटल सिग्नल्स कन्वर्ट केलेले मिळतील. कसे केले जातात पाहूया स्टेप बाय स्टेप. तर यामध्ये पहिल्यांदा जो पहिली प्रोसेस आहे तो म्हणजे सॅम्पलिंग. आता सॅम्पलिंग मध्ये काय आहे, सॅम्पलिंग मध्ये हा जो तुमचा ऑडिओ सिग्नल आहे, हा ऑडिओ सिग्नल आहे, त्याला तुम्हाला सॅम्पलिंग करायचं आहे. सॅम्पलिंग म्हणजेच काय, एक ठराविक अंतरामध्ये उभे भाग, समान उभे भाग पाडले जातात.
आता समान उभे भाग कसे पाडले जातात, तर ह्याला एक असे पल्सेस दिले जातात या पद्धतीने. हे पल्स या ऑडिओ सिग्नलला दिल्यानंतर इथं काय होते पहा, की ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे ह्या पल्सच्या उंचीमध्ये बदल करून असा सिग्नल तयार केला जातो. ह्याला काय काय वेळेला पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन सुद्धा म्हणतात. पण हे जे झालेलं आहे ह्याला म्हणतात सॅम्पलिंग. म्हणजे ह्या ऑडिओ सिग्नलचे असे उभे सॅम्पल्स तयार केले जातात. ठराविक अंतरावर ठराविक वेळामध्ये असे उभे सॅम्पल्स तयार केलेत, ह्याला म्हणतात सॅम्पलिंग. ही पहिली पद्धत आहे सॅम्पलिंगची. तर इथं या ठिकाणी पहा, आता सॅम्पलिंग मध्ये पण 2-3 प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार आहे आयडियल सॅम्पलिंग. आयडियल सॅम्पलिंग सेम तोच ऑडिओ सिग्नल आहे, त्याला असे समान भागामध्ये उभे भाग पाडलेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 असे उभे भाग पाडलेत. आतमध्ये दिसतंय ते पल्सेस आहेत, लक्षात घ्या. ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे हे पल्सेसची उंची तशी तयार केलेली आहे पहा. आणि हे पल्सची जी रुंदी आहे एकदम स्पाइकच्या स्वरूपात, एकदम पॉइंटेड आणि स्पाइकच्या स्वरूपात आहे. ह्याला म्हणतात आयडियल सॅम्पलिंग. दुसरा प्रकार आहे नॅचरल सॅम्पलिंग. जसा तुमचा ऑडिओ सिग्नल आहे त्या आकारामध्येच पल्सचं आकार सुद्धा तसाच तयार होतो. हे पहा, ह्याच्या उंचीप्रमाणे पल्सच्या उंचीमध्ये बदल केला जातो. हे पहा, सेम पल्सच आहे. आता हा जो आकार आहे, हा जो कर्व आकार, तो या ऑडिओ सिग्नलच्या कर्व प्रमाणेच तयार झालेला आहे इथं पहा. पण हे जे आहेत हे पल्सेस आहेत आपले. पल्स दिल्यानंतर म्हणून याला काय काय वेळेला पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन सुद्धा म्हणतात. हे दुसरा प्रकार आहे नॅचरल सॅम्पलिंग. याच्यामध्ये कसं आहे, एकदम उभे लाईन आहेत, एकदम उभे लाईन आहेत. याच्यामध्ये जरा थोडीशी जाडीचे पल्सेस आहेत. ते जसे हे पल्सची जाडी आहे तशीच त्या शेपमध्ये, त्या आकारामध्ये हे पल्सेस आहेत. परंतु हा जो वेव्हफॉर्म आहे पल्सचा, ह्या ऑडिओ सिग्नलच्या आकाराप्रमाणेच तयार झाला, म्हणून याला नॅचरल सॅम्पलिंग म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. आता मगाशी ह्या वेव्हफॉर्म मध्ये असा आकार आहे कर्वचा, असा कर्व आहे, पण इथं कर्व नाहीये, डायरेक्ट इथं सरळ रेष घेतली अशी पल्सची. याला म्हणतात फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. डायरेक्ट टॉप घेतलाय, ह्याचा पण असा डायरेक्ट सरळ रेष घेतल्या, तर हे पल्सेस आहेत त्या स्वरूपातच इथं आउटपुट घेतलेत. तर ह्याला म्हणतात फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. तुमच्या लक्षात आलं असेल की सॅम्पलिंग म्हणजे काय. सॅम्पलिंग म्हणजेच ऑडिओ सिग्नलला उभे भाग पाडले जातात. ऑडिओ सिग्नलचे उभे भाग पाडले जातात. ऍक्च्युली कसे ते अजून सुद्धा तुम्हाला पुढं काय एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल की सॅम्पलिंग, क्वांटायझेशन आणि एन्कोडिंग कसं केलं जातं. दुसरा प्रकार आहे क्वांटायझेशन. क्वांटायझेशन म्हणजे काय, मगाशी आपण समान उभे भाग पाडले. क्वांटायझेशन म्हणजे आडवे भाग पाडणे. आता या ठिकाणी पहा, हा तुमचा वेव्हफॉर्म आहे, म्हणजे तुमचा पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आता आपण मगाशी केलं, उभे भाग पाडले. आता आडवे भाग पाडायचे. आडवे भाग किती पाडायचे, तर याच्यामध्ये पहा की समजा इथून ते इथंपर्यंत तुम्हाला आडवे भाग पाडायचे. म्हणजे या ऑडिओ सिग्नल इथंपर्यंत आलाय ते या मॅक्झिमम पर्यंत, ते खालच्या निगेटिव्ह मॅक्झिमम पासून ते पॉझिटिव्हच्या मॅक्झिमम पर्यंत इथंपर्यंत तुम्हाला असे भाग पाडायचे. तर ते भाग कसे पाडायचे, तर तुमचा जो एन्कोडिंग होणार आहे, एन्कोडिंग म्हणजे तुमचा डिजिटल सिग्नल तयार होणार आहे, तो किती बिटचा पाहिजे, 3 बिट पाहिजे, 4 बिट पाहिजे, त्याच्यावरनं तुम्ही भाग पाडणार आहात. त्याच्यासाठी इथं क्वांटायझेशन लेवल फॉर्म्युला आहे m=2n. म्हणजे आता समजा हे 3 बिट पाहिजे असेल, बिट म्हणजे काय, 0 आणि 1 याला बिट्स म्हणतात, लक्षात घ्या. 0 आणि 1 हे बिट आहे. आता तुम्हाला 3 बिट पाहिजे असेल, म्हणजे 3 बिट म्हणजे 000 हे 3 बिट झालं. तर हे 003 बिट पाहिजे असेल तर तुमची लेवल किती, म्हणजे क्वांटायझेशन साठी हे भाग किती पाडणार आहेत पहा. तर इथं समजा m=2n, 3 बिट पाहिजे, n म्हणजे बिट, किती बिटचे पाहिजे, तर इथं तुम्ही 3 करणार, 2^3. म्हणजे या ठिकाणी पहा, इथं काय होणार, 3 येणार. इथं तुमचा 3 येईल, n म्हणजे 3 येईल. मग 2^3 म्हणजे काय होणार आहे, 2 × 2 × 2 म्हणजे किती येणार, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, म्हणजे किती येणार, 8 या ठिकाणी येणार. म्हणजेच तुम्हाला आडवे 8 भाग पाडावे लागतील. 1 2 3 4
5 6 7 आणि 8 त्याच या ठिकाणी दाखवले बघा. 0 पासून 0 1 2 3 4 5 6 7 पण तो एकूण किती आहेत बघा 8 भाग आहेत. पण प्रॉब्लेम या ठिकाणी काय होते बा की तुम्ही इथं सॅम्पलिंग केले, सॅम्पलिंग नंतर क्वांटायझेशन, सॅम्पलिंग मध्ये तुम्ही उभे भाग पाडले, क्वांटायझेशन मध्ये आडवे भाग पाडले, ठराविक ह्याच्यामध्ये ठराविक व्हॅल्यू पर्यंत. आणि इथं प्रॉब्लेम काय येते पहा की समजा तुम्ही इथं 8 भाग पाडले तर याच्या वरचे जे सिग्नल्स आहेत ह्या लाईन पासूनचे वरचे सिग्नल हे तुमचे काय होणार आहेत, लॉस होणार आहेत इकडे पण. इथं पण बघा खालच्या बाजूला. म्हणजे तुम्ही हा भाग एवढा तयार केले 8 किंवा 3 बिटचं केलं तर तुमचे काय सिग्नल्स ह्याच्यात लॉस होणार आहे. म्हणजे तुमचे सगळेचे सिग्नल तुम्हाला मिळणार नाही आउटपुटला. मग काय काय वेळेला काय केलं जाते, भाग अजून पाडले जातात. उदाहरणार्थ आता तुम्हाला इथं समजा 4 बीट पाहिजे असेल तर याच्यामध्ये पहा 4 बीट मध्ये तुम्ही काय होणार आहे, आपण बोलूया सॉरी या ठिकाणी आपण कसं केलं 3 बिटला 2:3 केल्यानंतर 8 भाग पाडले. आता हे समजा हे 2:4 केलं तर किती भाग येणार आहेत बघा. तर 2 दुनी 2 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 तर काय होणार आहे बा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 असे एकूण 16 भाग पाडले जाणार आहेत. लक्षात घ्या 16 भाग पाडले जाणार आहे. पण ह्याच्यामध्ये काय होते बघा फायदा की तुमचे सगळे ऑडिओ सिग्नल याच्यामध्ये आले. पहा तुम्ही सुरुवात इथनं केलं म्हणजे कम्प्लीट ऑडिओ सिग्नल इथं आतमध्ये झाला. इथं सुद्धा पहा इथं तुमचे ऑडिओ सिग्नल ह्याच्यावरती आहे, ह्याच्या आतमध्ये आहे. म्हणजे वरनं तुम्ही घेतलंय म्हणजे कम्प्लिटली भाग तुम्ही 16 भाग पाडल्यामुळं सगळे ऑडिओ सिग्नल तुमच्या याच्यामध्ये ह्या भाग मध्ये तुमचे येतात. सगळे ऑडिओ सिग्नल याच्यामध्ये पूर्ण कम्प्लीट यामध्ये येतात. मग आता ह्याला काय केलंय पहा की तुमचा सॅम्पलिंग झाला, क्वांटायझेशन म्हणजे आडवे सिग्नल झाले आणि त्याचं कन्व्हर्शन या पद्धतीने केलं बघा. की समजा आता हा 0 धरला, हा भाग 0 धरला तर 0 म्हणजे 3 बीट मध्ये काय होणार 0 0 0. नंतर हा 1 धरला तर 1 म्हणजे काय 0 0 1. नंतर हा 2 धरला तर 2 म्हणजे काय 0 1 0. तुम्हाला आता बीसीडी झालेला आहे 1 2 4 8 1 2 4 8. मग इथं समजा तुम्हाला 1 दाखवायचं असेल तर 0 0 1, 2 दाखवायचं असेल तर 0 1 0, 3 दाखवायचं असेल तर 0 1 1, 4 दाखवायचं असेल 1 0 0. हे 3 बीट मध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने येणार आहे. तेच तुम्ही समजा 4 बीट मध्ये दाखवलं तर हे पहा पहिला येणार 0 0 0. असे तुम्ही इथं कुठं पण दाखवू शकता 1 2 4 8 8 आणि 4 12 13 14 आणि 15 असे 15 बीट पर्यंत तुम्ही या 15 व्हॅल्यू पर्यंत 15 किमतीपर्यंत तुम्ही हे दाखवू शकता 0 0 पासून ते 15 पर्यंत. ह्याला म्हणतात आता हे जे कोडिंग आले, हे जे कोडिंग केलेलं आहे याला म्हणायचं एनकोडिंग. हे एनकोडिंग झालं. आणि अगोदर आपण इथं काय केलं, हे जे आडवे भाग पाडले ते आडवे भाग पाडले म्हणजेच काय तुम्ही क्वांटायझेशन केले. क्वांटायझेशन एक ठराविक व्हॅल्यू पर्यंत तुम्हाला राऊंडअप मध्ये किंमतीची राऊंडअप मध्ये घेतली. आता कशी घेतली ते पण एक थोडंसं अजून पुढच्या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल. की हे बघा पहिल्यांदा तुम्ही काय केलं सॅम्पलिंग. हा जो ऑडिओ सिग्नल आहे आता ह्या थोड्या छोट्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसत असेल पहा, हा ऑडिओ सिग्नल आहे त्याचं सॅम्पलिंग कसं केलं पहा. तर एक पल्स असा आहे, दुसरा पल्स असा आहे, तिसरा पल्स असा आहे, चौथा पल्स असा आहे. ह्या एवढ्याशा पॉझिटिव्ह हाफ सायकलचं असं सॅम्पलिंग केलं. तर याच्यामध्ये सॅम्पलिंग केल्यानंतर ह्याच्या किमती काढलेत. हा समजा 4.5 आहे, 5.2 आहे, 5.6 आहे, 5.0 आहे. सेम अशीच व्हॅल्यू इथं घेतली पहा, सेम अशीच व्हॅल्यू इथं घेतल्या. आता हे तुमचं सॅम्पलिंग केल्यानंतर हे व्हॅल्यू झाले, किमती आले. परंतु तुम्ही हे जवळच्या किमतीला तुम्ही फायनल करायचंय. म्हणजे आता हे 3.5 आहे तर इथं तुम्ही 3 घेतलं पहा. इथं 6.1 आहे तर इथं तुम्ही 6 घेतले. 7.2 आहे तर इथं तुम्ही 7 घेतले. आणि 5.3 आहे तर इथं तुम्ही काय घेतले 5 घेतले. हे जे जवळच्या किमतीला तुम्ही पूर्ण केले याला म्हणतात क्वांटायझेशन. यालाच म्हणतात क्वांटायझेशन. मगापासून आपण जे बघितलं सॅम्पलिंग, क्वांटायझेशन आणि एनकोडिंग, त्याच्यातला सॅम्पलिंग हा प्रकार आहे. याला म्हणायचं सॅम्पलिंग. म्हणजे
ठराविक किमती हे तयार केले त्याला, म्हणजे हेच सिग्नल आहे, फक्त त्याला अशा सॅम्पल्स मध्ये रूपांतर केले. नंतर ह्याच्या ज्या किमती निघालेत, ह्या किमतीला जवळच्या किमतीला पूर्ण करण्यासाठी त्याला क्वांटायझेशन म्हणतात. आता हेच किमती परत एनकोडिंग केलं जातं. तर एनकोडिंग म्हणजे 3 म्हणजेच काय 011, 6 म्हणजे काय 110, 7 म्हणजेच काय 111 आणि 5 म्हणजेच काय 101. हे झालं तुमचं एनकोडिंग. तर हा तुमचा ऑडिओ सिग्नल आहे आणि हा तुमचा डिजिटल सिग्नल आहे. अशा पद्धतीनं अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन केलं जाते. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन कशा पद्धतीने केलंय. तर ह्या एवढ्याशा डायग्राम मध्ये सुद्धा बरंच तुम्हाला आयडिया आला असेल की एक अॅनालॉग सिग्नल तुमच्या डिजिटल सिग्नल मध्ये कसं कन्व्हर्शन केलं जाते. लक्षात आलं सगळ्यांच्या. हा सिम्पल ऑडिओ सिग्नल आहे, त्याचं सॅम्पलिंग मध्ये कन्व्हर्शन केलं, हे सॅम्पलिंग, त्याचं मग क्वांटायझेशन केलंय आणि मग त्याचं कोडिंग केलेलं आहे, एनकोडिंग केलं हे. आता तुम्ही म्हणाल इथं 3 बीट कसं काय आलं. तर इथं बघा सगळ्यात उंची जी आहे ह्या पल्सची आहे आणि ह्या पल्सची किंमत आहे 7. आता 7 म्हणजे काय तर 111. आता तुम्ही 4 बीट केलं तर 4 बीटला मॅक्झिमम इथं किती आलं पाहिजे 15 आलं पाहिजे 15. पण तो इथं कसं आहे की हे तुमचं 7 असल्यामुळं सगळ्या 3 बीट मध्ये हे सगळे सिग्नल्स येणार. म्हणून या ठिकाणी तुम्ही हे 3 बीट मध्ये दाखवलेलं आहे. हे सगळे 3 बीट्स मध्ये दाखवलेलं आहे. तुमच्या आयडिया आला असेल की अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन कसं केलं जाते. आपण आता पुढे जाऊया. आता आपण मॉड्युलेशनचे प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये परत एकदा थोडंसं मॉड्युलेशनचे प्रकार बघूया की मॉड्युलेशनचे 2 प्रकार आहेत. एक कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन आहे, दुसरा पल्स मॉड्युलेशन आहे. कंटिन्युएशन मॉड्युलेशन मध्ये काय बघा अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आहे आणि अँगल मॉड्युलेशन आहे. अँगल मध्ये 2 प्रकार आहेत, एक फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि फेज मॉड्युलेशन आहे. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि फेज मॉड्युलेशन. अँगल मागे सांगितलं तुम्हाला, फेज इज नथिंग बट अँगल. तसंच अँगल फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा बदल झाला तर ते सुद्धा अँगल सारखाच बदल होणार आहे. म्हणजे अँगल मध्ये 2 प्रकार आहेत, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फेज मॉड्युलेशन. तर हे जवळपास हे सगळे आपण मॉड्युलेशन बघितलेलं आहे. पल्स मॉड्युलेशन मध्ये परत 2 प्रकार आहेत. पल्स मॉड्युलेशन मध्ये अॅनालॉग मॉड्युलेशन आहे, दुसरा डिजिटल मॉड्युलेशन आहे. परत अॅनालॉग मध्ये 3 प्रकार आहेत, PAM पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि पल्स पोझिशन मॉड्युलेशन. डिजिटल मॉड्युलेशन मध्ये 2 प्रकार आहेत, पल्स कोड मॉड्युलेशन आणि डेल्टा मॉड्युलेशन. तर हे आता आपण बघणार आहोत हे पल्स मॉड्युलेशन मधले प्रकार. पण त्याच्या अगोदर आपण परत एकदा बघूया की हा जो रेग्युलर आपला जो मॉड्युलेशन आपण बघितलं अगोदर पूर्वीच्या टॉपिक मध्ये की तुमचा जो इनपुट सिग्नल आहे तर ह्या पद्धतीने आहे ऑडिओ सिग्नल, आणि तुम्ही आउटपुट घेताना सुद्धा जो कॅरियर सिग्नल आहे तो सुद्धा सायनसॉइडल वेव्हफॉर्म मध्ये, म्हणजे साइन वेव्हच्या स्वरूपात हे सिग्नल आहे. तसंच तुमचा जो कॅरियर सिग्नल आहे तो सुद्धा सायनसॉइडल वेव्हफॉर्म मध्ये. हा ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे कॅरियर सिग्नलच्या उंचीमध्ये बदल करून जी मॉड्युलेशन केली जाते त्याला अँप्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणतात. दुसरा आहे कॅरियर सिग्नलच्या उंचीप्रमाणे ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे कॅरियर सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करून जी मॉड्युलेशन केले जाते त्याला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणतात. आणि तिसरा आहे ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे कॅरियर सिग्नलच्या फेज मध्ये बदल करून जी मॉड्युलेशन केली जाते त्याला फेज मॉड्युलेशन म्हणतात. आता या ठिकाणी मोस्टली तुम्हाला काय दिसतंय की हे सगळे साइन वेव्ह स्वरूपात आहेत हे पण, आणि तुमचे जनरेटेड मॉड्युलेटेड कॅरियर सिग्नल सुद्धा तुमचे साइन वेव्ह स्वरूपात आहे. पण आपण जे पुढचा जो प्रकार बघणार आहोत पल्स मॉड्युलेशन, तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आहे, पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि पल्स पोझिशन मॉड्युलेशन आहे. तर पहिला आहे पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. मगाशीच आपण बघितलं सॅम्पलिंग करताना सेम ह्या पद्धतीनेच केलं जातं. तर हा तुमचा ऑडिओ सिग्नल आहे. आता इथं जो कॅरियर सिग्नल आहे, मगाशी आपल्या याच्यामध्ये कॅरियर सिग्नल काय होता साइन वेव्ह स्वरूपात होता. आता इथं जी कॅरियर सिग्नल आहे हा तुमचा साइन वेव्ह नाहीये, हे पल्सेस आहेत, ह्याला म्हणतात पल्स. मग हे ऑडिओ सिग्नल आहे, हे पल्स आहे आणि हे कॅरियर मॉड्युलेटेड सिग्नल आहे. मग कसं केलं जाते पहा, तर ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे
पल्सची उंचीमध्ये बदल करून जी मॉड्युलेशन केली जाते त्याला म्हणतात पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. तर पहा तुमचा हा ऑडिओ सिग्नलचा असा उंची आहे, त्या पद्धतीने ह्याचं पल्सची उंचीमध्ये बदल केलाय. हे पहा असा पल्समध्ये उंची बदल केलेला आहे. ह्याला म्हणतात नॅचरल पीएएम. जे आपण 3 प्रकार बघितले त्याच्यातला हा नॅचरल आहे, पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. लक्षात आलं सगळ्यांच्या? पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन हा पहिला प्रकार आहे. तर हे पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन कुठे वापरलेलं बघा, तर इथरनेट कम्युनिकेशन मध्ये, म्हणजेच नेट कम्युनिकेशन मध्ये मायक्रो कंट्रोलर्स, मेनी मायक्रो कंट्रोलर यूज दिस टेक्निक्स ऑर्डर टू जनरेट कंट्रोल सिग्नल्स. मायक्रो कंट्रोलर्स मध्ये वापरलं जातं. मायक्रो कंट्रोलर एक प्रकारचं छोटं कम्प्युटर आहे, किंवा आपला बरेच आता जे कम्प्युटर्स मायक्रो कंट्रोलर जे आहेत ते सगळे रिमोट, मायक्रोवेव्ह, ओव्हन, फ्रीज याच्यामध्ये, एसी मध्ये त्या मायक्रो कंट्रोलरचा वापर केलेला आहे. त्या ठिकाणी जे कम्युनिकेशन केलं जातं त्या पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनच्या साहाय्याने केलं जातं. नंतर फोटो बायोलॉजी मध्ये केलं जातं. नंतर इट ऍक्ट्स अन इलेक्ट्रॉनिक ड्रायव्हर. एलईडी सर्किट्स असतील तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ड्रायव्हर त्याला सप्लाय देण्याचं काम हे पीएम करतात. पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन एलईडीजना सप्लाय देण्याचं काम. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे पीएएम पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन याचे उपयोग आहेत, ऍप्लिकेशन. हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे पल्स विड्थ मॉड्युलेशन, पल्स डिव्हिजन मॉड्युलेशन किंवा पल्स विड्थ मॉड्युलेशन. याच्यामध्ये पहा हा ऑडिओ सिग्नल आहे, परत तुमचा जो कॅरियर सिग्नल आहे त्या पल्सच्या स्वरूपात आहे, ते पल्स स्वरूपात आहे. आता ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे ह्या पल्सच्या रुंदीमध्ये बदल केले बा. विड्थ, ह्या विड्थ मध्ये बदल केले बा. हिची रुंदी कमी आहे, ह्याची रुंदी जास्त आहे, ह्याची कमी आहे, ह्याची कमी आहे, ह्याची तर अजून कमी आहे, जरा थोडीशी मोठी आहे, परत ह्याचं मोठं आहे, लहान मोठ्या रुंदीचं, म्हणून याला म्हणतात पल्स विड्थ मॉड्युलेशन. पण ही रुंदी कशी कमी जास्त होते? ह्या ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे हे पल्सच आउटपुट मिळतात. आतापर्यंत आपण बघितलं की आउटपुट तुम्हाला साइन वेव्ह स्वरूपात मिळतं, पण पल्स मॉड्युलेशन मध्ये आउटपुट मिळताना तुम्हाला ह्या पल्सच्या स्वरूपातच मिळणार, पल्सची ट्रेन मिळणार. पण ही ट्रेनची जी रुंदी आहे ह्या अँप्लिट्यूड तुमच्या ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे ह्याची रुंदी कमी जास्त होणार, म्हणून याला म्हणतात पल्स विड्थ मॉड्युलेशन. पल्स विड्थ मॉड्युलेशन. तर हे कुठे वापरलेत पहा? टेलिकम्युनिकेशन मध्ये, मोबाईल कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, नंतर यूज टू कंट्रोल ब्राईटनेस इन अ स्मार्ट लाईट सिस्टम्स, ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी. नंतर हेल्प्स टू प्रिव्हेंट हिटिंग इन एलईडी वाईल मेंटेनिंग इट्स ब्राईटनेस, एलईडी लाईट्स मध्ये. आणि युज्ड इन ऑडिओ अँड व्हिडिओ अँप्लिफायर्स, युज्ड इन ऑडिओ अँड व्हिडिओ अँप्लिफायर्स टीव्ही कम्युनिकेशन मध्ये. याच्यामध्ये ऑडिओ अँड व्हिडिओ अँप्लिफायर म्हणून ह्या पीपीएम पल्स पोझिशन मॉड्युलेशनचा वापर केला जातो. सॉरी, हा तुमचा पल्स विड्थ मॉड्युलेशन आहे, पल्स विड्थ मॉड्युलेशन. पल्स विड्थ मॉड्युलेशन. पल्स विड्थ मॉड्युलेशन. ओके. नेक्स्ट आहे पल्स पोझिशन मॉड्युलेशन. पल्स पोझिशन मॉड्युलेशन मध्ये काय पहा की परत हा ऑडिओ सिग्नल आहे, हे पल्स सिग्नल्स आहेत, आणि ह्या ठिकाणी जे आउटपुट तुम्हाला मिळणार आहे ते कसे मिळाले पहा. तर ह्या ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे ह्या पल्सची पोझिशन बदलली पहा. पोझिशन म्हणजे हा पल्स इथं होता, त्याचा पोझिशन इथं आलाय. हा कसा बदल झालाय? ह्याच्या उंचीप्रमाणे, ऑडिओ सिग्नलच्या उंचीप्रमाणे ह्या पल्सची पोझिशन इथं बदलली, ह्या पल्सची पोझिशन इथं बदलली, ह्या पल्सची पोझिशन ह्या ठिकाणी बदलली. हे पोझिशन बदलली, ह्यालाच म्हणतात पल्स पोझिशन मॉड्युलेशन. पल्स पोझिशन मॉड्युलेशन, शॉर्ट मध्ये त्याला पीपीएम असे म्हणतात. तर ह्याचा वापर कुठे केला बघा? इट इज युज्ड इन एअर ट्रॅफिक कंट्रोल. एअर ट्रॅफिक कंट्रोल विमानाच्या तिथे, टेलिकम्युनिकेशन मध्ये, मोबाईल कम्युनिकेशन मध्ये, रिमोट्स जे कारचे रिमोट्स आहेत, प्लेन्स आहेत, ट्रेन्स आहेत, या सर्वांमध्ये तुमचे पीपीएम वापरले जातात. तसंच इट इज युज टू कम्प्रेस डाटा. इव्हन ह्याचा वापर पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये पण केला जाते. इट इज युज टू कम्प्रेस डाटा अँड हेन्स इट इज युज फॉर स्टोरेज. याचा वापर, पीपीएमचा वापर तुम्ही डाटा, त्याची साईज जी आहे, डाटाची साईज ते कमी करते. पीपीएम ही डाटाची साईज कमी करते
म्हणून ह्याला स्टोरेज साठी सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणजे या ठिकाणी बघा की हे जे आहे ही इथं होतं, पण हिची साईज इथं पण झाली. म्हणजे थोडक्यात काय की ह्याची साईज कमी होते. ह्या पल्स पोझिशन मॉड्युलेशन मध्ये ह्या आउटपुट जो मिळतो, या ठिकाणी जे मॉड्युलेशन करून आउटपुटला जे मिळतं, या ठिकाणी ह्याची साईज एकदम कमी झालेली असते. म्हणून याला बऱ्याच वेळेला बरोबर आहे भाई. इट इज यूज टू कम्प्रेस डाटा अँड हेन्स इट इज यूज फॉर स्टोरेज. म्हणजे साठवण्यासाठी ह्या पीपीएम चा वापर केला जातो. अशा पद्धतीने आपण 3 प्रकारचे मॉड्युलेशन बघितले. कशामधले? अॅनालॉग पल्स मॉड्युलेशन मधला, अॅनालॉग मॉड्युलेशन मधला, पल्स मॉड्युलेशन मधला अॅनालॉग मॉड्युलेशन, पीएएम, पीडब्ल्यूएम आणि पीपीएम. आता हे 3 प्रकार बघितले. त्याच्यातला दुसरा बघूया डिजिटल मॉड्युलेशन मधला पल्स कोड मॉड्युलेशन. आता पल्स कोड मॉड्युलेशन म्हणजेच तुम्ही आता जे आपण बघितलं अॅनालॉग टू डिजिटल कम्युनिकेशन, अॅनालॉग टू डिजिटल कम्युनिकेशन म्हणजेच तुमचा पल्स कोड मॉड्युलेशन. हे जे आपण बघितलं, हे जे आउटपुटला मिळाले हे त्याला म्हणतात पल्स कोड मॉड्युलेशन. सॅम्पलिंग केलं, क्वांटायझेशन केलं आणि एन्कोडिंग केलं, ह्याला म्हणतात पल्स कोड मॉड्युलेशन. डिजिटल मॉड्युलेशन मधला पल्स कोड मॉड्युलेशन. आणि दुसरा जो प्रकार आहे डेल्टा मॉड्युलेशन. पल्स कोड मॉड्युलेशनचं पण ऍप्लिकेशन आपण बघू शकतो. पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये पल्स कोड मॉड्युलेशन म्हणजेच तुमचा डिजिटल कम्युनिकेशन साठी केला जातो. आता तो शेवटचा जो प्रकार आहे पल्स डेल्टा मॉड्युलेशन. आता याच्यामध्ये जरा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ दिसतंय का? स्क्रीन दिसते का डेल्टा मॉड्युलेशनची? हा दिसते. एक मिनिट. हा, हे स्क्रीन दिसते का? दिसते. हा, तर या ठिकाणी बघा, आता याच्यामध्ये पल्स कोड मॉड्युलेशन आणि डेल्टा मॉड्युलेशन जवळपास सेम तसंच आहे. पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये तुमचा सॅम्पलिंग, क्वांटायझेशन आणि एन्कोडिंग अशा पद्धतीनं त्याचं डिजिटल सिग्नल मध्ये रूपांतर होते. तर हे सुद्धा डिजिटल फॉर्म मध्येच रूपांतर करणार आहे. पण हे डायरेक्टली या ठिकाणी काय होते पहा की तुमचा जो ऑडिओ सिग्नल आहे तो डायरेक्टली कोडिंग त्याचं रूपांतर कोडिंग मध्ये रूपांतर केलं जाते. ते कसं केलं जाते हे पहा. तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल की हा या व्हिडिओमध्ये दाखवलं गेले बघा. की आता समजा हा तुमचा ऑडिओ सिग्नल असा, आता ह्याच्यामध्ये हा जो असा सिग्नल आहे, आता हा असा सिग्नल आला की ह्याला 0 म्हणले पहा. म्हणजे हे खालच्या बाजूला गेलाय म्हणजे हा 0 आहे, हा 0 आहे, हा खालच्या बाजूला गेलाय म्हणजे हा 0 आला बघा. डायरेक्टली बायनरी मध्ये घेतलंय म्हणजे डिजिटल फॉर्म मध्ये डायरेक्टली सिग्नल घेतलाय. इथं बघा हा वरती चाललाय, हा सिग्नल तुमचा वरती चाललाय म्हणून हा वरच्या बाजूला घेतलाय. वरती गेला म्हणजे 1 आला. आता हे वरतीच जाणार आहे म्हणजे हा डायरेक्ट 1-1च घेणार आहे. आता पहा वरती येईल बघा हा. आता हा सुद्धा परत वरती गेला, हा पण वरती गेला, परत इथं पण वरती गेला. हे सगळे 1-1 येणार आहेत. ही पण वरती गेलाय बघा, हे पण 1-1 गेलंय. आता हिथं काय होते पहा, आता हिथं काय होते, आता हे इकडच्या बाजूला खाली येते म्हणजे हे खाली आलं म्हणजे खाली आले इकडच्या बाजूला. परंतु ही वरची बाजू आहे म्हणून हे 1 आलं परत.
आणि इकडच्या बाजूला खाली आले म्हणजे हे काय होणार आहे, खाली 0 होणार आहे बघा. हे खालच्या बाजूला 0 होणार आहे. परत हे वरती गेलं, हे परत वरती जाणार आहे. हे वरच्या बाजूला हे खाली आलं तरी सुद्धा हा वेव्हफॉर्म खाली नाही येणार आहे, तो वरतीच येणार आहे. म्हणून हा 1 आला, परत हा खाली आला, परत हे खाली येत राहणार आहे, 0 0 0 होत राहणार आहे, हे परत खाली खाली होत जाणार आहे. आता ही खाली नाही येणार, आता ही सरळ रेषा आहे म्हणून ही वेव्हफॉर्म वरती येणार आहे. आता वरच्या बाजूला आला की म्हणजे हे 1 होणार आहे. आता हे पहा, हे वरती आलं पहा, हे 1 आलं, हे 1 आलं. अशा पद्धतीनं ह्याला म्हणतात डेल्टा मॉड्युलेशन. डायरेक्टली हे सिग्नल जे आहेत हे 010101 च्या स्वरूपात तुमचा जो ऑडिओ सिग्नल आहे डायरेक्टली कोडिंग मध्ये रूपांतर केलं. मगाशी आपण पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये काय पाहिलं की पहिल्यांदा सॅम्पलिंग केलं, क्वांटायझेशन केलं आणि नंतर मग एन्कोडिंग केलं. डेल्टा मॉड्युलेशन मध्ये काय, डायरेक्टली हे सिग्नल डायरेक्टली तुमचे हे कोडिंग सिग्नल्स तयार केले, ह्याला म्हणतात. आता हे जे तुम्हाला हे दिसते हे वेव्हफॉर्म ह्याला म्हणतात डेल्टा, म्हणून ह्याला डेल्टा मॉड्युलेशन असे म्हणतात. आता ह्या डेल्टा मॉड्युलेशनचे ऍप्लिकेशन कुठे कुठे दाखवलेत बा. डेल्टा मॉड्युलेशन कुठे वापरलेत, व्हॉइस ट्रान्समिशन सिस्टम सच एज टेलिफोन अँड रेडिओ कम्युनिकेशन हायली प्रिफर दिस मॉड्युलेशन टेक्निक. Delta modulation is most useful in system where timely data delivery at the receiver is more important than the quality. तुम्हाला डाटा जास्त करून पाठवायचा आहे, क्वालिटी काय त्याचा काही संबंध नाहीये. क्वालिटी कसली असली तर चालेल, पण तो फक्त तुमचा डाटा पोहोचला पाहिजे, जास्तीत जास्त डाटा पोहोचला पाहिजे. नंतर ईसीजी मध्ये केलं जातं. नंतर अॅनालॉग टू पीसीएम एन्कोडिंगच्या वेळेला सुद्धा या मॉड्युलेशनचा वापर केला जातो. म्हणजेच अॅनालॉग टू पल्स कोड मॉड्युलेशनच्या वेळेलाच ह्या पल्स डेल्टा मॉड्युलेशनचा वापर केला जातो. आणि डेल्टा मॉड्युलेशन ऑल्सो युज्ड इन टेलिव्हिजन सिस्टम. टेलिव्हिजन सिस्टम मध्ये सुद्धा या डेल्टा मॉड्युलेशनचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं आपण टाइप्स ऑफ मॉड्युलेशन बघितलं, याच्यातले प्रकार बघितले. नंतर हे पल्स मॉड्युलेशन मधले प्रकार सुद्धा आपण पाहिले. अशा पद्धतीने मॉड्युलेशनचे सर्व प्रकार झालेले आहे. आणि शेवटचे 2 टॉपिक आहेत, एक आहे तुमचा मल्टिप्लेक्सिंग आणि दुसरा आहे डिमल्टिप्लेक्सिंग. मल्टिप्लेक्सिंग मध्येच आहे. मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, तुमचे हे 3 सिग्नल्स आहेत, 3 वेगवेगळे सिग्नल्स आहेत. हे 3 वेगवेगळे सिग्नल्स एकाच लाईन मधनं पाठवायचे. तर ते पाठवण्यासाठी या तिन्हीला मिक्स केलं जातं आणि एक सिंगल लाईन तयार केली जाते, त्याला म्हणतात मल्टिप्लेक्सिंग. हे वेगवेगळे सिग्नल आहेत. कुठले कुठले सिग्नल आहेत बघा. लॉंग वेव्ह ब्रॉडकास्टिंग सिस्टम म्हणजे LW आहे, MW आहे आणि SW आहे. तर हे वेगवेगळे फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आहेत, हे तुम्ही याच्यात मिक्स करणार आहात आणि ह्याला मिक्स करून एक सिंगल लाईन तयार करणार आहे, ह्याला म्हणतात मल्टिप्लेक्सिंग. वेगवेगळे सिग्नल आणि एक सिंगल लाईन. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही समजा केबल पाहिली बघा, घरामध्ये आपल्या केबल येते, केबल लाईन, त्याच्यामध्ये बरेच चॅनल्स असतात, पण तो वायर एकच असते पण त्याचे चॅनल भरपूर असतात, तर त्याला मल्टिप्लेक्सिंग म्हणतात. आणि तेच समजा ज्यावेळेला तुम्ही रिसिव्हरच्या ठिकाणी येता, रिसिव्हरच्या ठिकाणी परत त्याला काय केलं पाहिजे, वेगवेगळे फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार केले पाहिजे. मग आता या ठिकाणी बघा सिंगल लाईन आली. आता हा डिमल्टिप्लेक्सिंग काय करते पहा, की जे सिंगल लाईन मधून आलेले 3 फ्रिक्वेन्सी सिग्नल परत त्याला वेगळं केलं जाते पहा. मग 3 असेल, 5 असेल, 10 असेल, तर त्याला परत एक मधून अनेक आउटपुट करणे, त्याला म्हणतात डिमल्टिप्लेक्सिंग. मल्टिप्लेक्सिंग म्हणजे अनेकामधून एक आणि डिमल्टिप्लेक्सिंग म्हणजे एक मधून अनेक सिग्नल्स तयार करणे. तर हे मल्टिप्लेक्सिंग डिमल्टिप्लेक्सिंग आपण डिटेलमध्ये अजून तुमच्या मोबाईल कम्युनिकेशनच्या वेळेला अजून डिटेलमध्ये जाणार आहोत. की उदाहरणार्थ समजा तुमच्या लक्षात येईल किंवा आता समजा इथं 3 वेगवेगळे फ्रिक्वेन्सी सिग्नल तुम्ही पाठवताय, मग तो रिसिव्हरला कसं कळणार आहे की कुठली फ्रिक्वेन्सी कुठं पाठवायची, कुठली फ्रिक्वेन्सी कुठं पाठवायची, कुठले सिग्नल कुठं पाठवायचे. तर त्या पद्धतीनं कुठल्या कुठल्या प्रकारचे मल्टिप्लेक्सिंग आणि डिमल्टिप्लेक्सिंग, इथं तुम्हाला फक्त काय की मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, डिमल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, एवढंच टॉपिक आहे. तुमचा जो मल्टिप्लेक्सिंगचे प्रकार
आणि डिमल्टिप्लेक्सिंगचे प्रकार ते अजून आपण मोबाईल कम्युनिकेशन मध्ये बघणार आहोत.